ठीक आहे. तर या ठिकाणी सुरू करूया आपण लगेच. या ठिकाणी तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, की ज्ञान ग्रहणाची दुसरी पायरी कोणती? तर पहा जे सर्व प्रश्न आहेत पहा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत या ठिकाणी पहा आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी परीक्षा दृष्टीने पेपर 1 आणि पहा पेपर 2 साठी. तर पण ज्ञान ग्रहणाची दुसरी पायरी यापैकी कोणती? संवेदना, अवबोध, अनुभूती, कल्पना. ज्ञान ग्रहणाची दुसरी पायरी. तर अगदी बरोबर पहा. पर्याय क्रमांक बी अवबोध. ज्ञानग्रहणाची दुसरी पायरी अवबोध आणि पहिली पायरी पहा संवेदना ही असते. आता या ठिकाणी तुम्हाला पहा ज्ञानग्रहणासाठी आवश्यक तो कच्चा माल म्हणजे पहा या ठिकाणी संवेदना पुरवतात. अवबोधासाठी किंवा ज्ञान ग्रहण करण्यासाठी जो काही कच्चा माल आवश्यक असतो तर तो या ठिकाणी या संवेदनांमार्फत पुरवला जातो. संवेदनांमुळे पहा बाह्य उद्दीपकाची केवळ जाणीव होत असते. त्यानंतर संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की त्याला पहा अवबोध असं पहा म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की संवेदना प्लस अर्थ बरोबर अवबोध. अगदी बरोबर. संवेदनेमध्ये आपण पण निष्क्रिय असतो. आता या ठिकाणी जे काही तुम्हाला वाक्य दिसत आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला एक 3 ते 4 वाक्य याच्यामध्ये येतील आणि कोणतं चुकीचं आहे कोणतं बरोबर आहे असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तर संवेदनेमध्ये आपण पण निष्क्रिय असतो, परंतु अवबोध झाल्यानंतर त्या संवेदनेचा अर्थ आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पहा क्रियाशील होत असतो. ज्ञानग्रहणाची पहिली पायरी संवेदना तर पहा दुसरी पायरी आपण या ठिकाणी अवबोध म्हणतो. या दोन्हीही मानसिक प्रक्रिया आहेत. या दोघांचाही आधार म्हणजे बाह्य उद्दीपक आणि पहा ज्ञानेंद्रिय. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा संवेदना आणि अवबोध जर बाह्य उद्दीपक आणि ज्ञानेंद्रिय नसतील तर या ठिकाणी आपल्याला पहा संवेदना होणार नाहीत आणि संवेदना जर झाली नाही तर आपण या ठिकाणी अवबोधाचा अवबोध सुद्धा या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञानेंद्रिय नसतील किंवा बाह्य उद्दीपक अशा वस्तूच नसेल तर संवेदना होणार नाही आणि अवबोध सुद्धा होऊ शकत नाही. संवेदना या प्रक्रियेचे विश्लेषण करता येत नाही. जे संवेदना आहेत या प्रक्रियेचे विश्लेषण आपल्याला करता येत नाही. मात्र अवबोधाचे आपण विश्लेषण करू शकतो. या ठिकाणी फरक सुद्धा सांगितलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. ज्या संवेदनाला अर्थ नसतो तर अशा ठिकाणी ह्या संवेदना अर्थरहित असतात आणि अवबोध म्हणजे अर्थयुक्त संवेदना होय. संवेदना म्हणजे अनुभवाचे एक अंग होय. तर संवेदना म्हणजे मूर्त अनुभव नव्हे पण अवबोध म्हणजे सार्थ अनुभव असतो. या ठिकाणी अवबोध हा सार्थ अनुभव असतो. आता व्याख्या या ठिकाणी अवबोधाची की ज्या मानसिक प्रक्रियेने एखादी वस्तू किंवा वस्तुस्थिती यांचे संवेदनाद्वारे तात्कालिक आकलन होते त्या मनोव्यापाराला अवबोध असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला संवेदना आणि अवबोधाविषयी माहिती आहे. या ठिकाणी संवेदना आणि अवबोधाविषयी प्रश्न विचारले जातात तर ही माहिती महत्वाची असेल. प्रश्न पुढचा आहे प्रेरणा वर्चस्व श्रेणी कोणी मांडली? प्रेरणेची जी वर्चस्व श्रेणी आहे ती कोणी मांडलेली आहे? ऍडलर, मॉस्लो, स्किनर, ब्रुनर. तर प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पटपट. प्रेरणा वर्चस्व श्रेणी कोणी मांडलेली आहे? ऍडलर, मॉस्लो, स्किनर की ब्रुनर? तर या ठिकाणी प्रेरणाची जी वर्चस्व श्रेणी आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. ती मॉस्लो यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी बी बरोबर येणार आहे. मॉस्लो यांनी मांडली. या ठिकाणी तुम्हाला वर्चस्व श्रेणी जी मॉस्लोने मांडलेली आहे ती पाहायला मिळेल. अशा प्रकारे मनोरा आहे ज्याच्यामध्ये जी पहिली तळाची गरज आहे ती शारीरिक गरज आहे. दुसरी गरज सुरक्षितताविषयक गरजा. तिसरी गरज प्रेम व आपुलकी. चौथी गरज आत्मसन्मान आणि पाचवी गरज आत्मप्रचिती. या ठिकाणी प्रत्येक गरज या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या टप्प्यावर जी काही गरज असते दुसऱ्या मनोरावरती गरज असते त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करण्याची आवश्यकता असते. तर ह्या ज्या काही गरजा आहेत टप्प्यानुसार त्या गरजा ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. गरजेवरती सुद्धा किंवा या वर्चस्व श्रेणीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्रश्न पुढचा आहे व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यक्षमतांचा पूर्ण विकास करून घेण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असते. तर व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यक्षमतांचा पूर्ण विकास करून घ्यायचा असेल तर खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? अभिरुची, अध्ययन, प्रेरणा, अवधान. व्यक्तीच्या स्वतःच्या ज्या काही कार्यक्षमता असतील त्या कार्यक्षमतांचा पूर्ण विकास करून घ्यायचा असेल तर यापैकी कशाची आवश्यकता असेल? प्रश्न क्रमांक 3 आहे या प्रश्नाचं उत्तर.
तर पहा या ठिकाणी बरेच जण एक क्रमांक देत आहेत अभिरुची. तर पहा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी अध्ययन हे येणार आहे. कारण या ठिकाणी पहा व्यक्तीच्या ज्या काही स्वतःच्या कार्यक्षमता असतील त्या कार्यक्षमतांचा जर पूर्ण विकास करून घ्यायचा असेल, आपल्या या ठिकाणी फक्त एकच कार्यक्षमतेचा विकास करायचा नाही, तर या ठिकाणी जे काही सर्व चहूबाजून ज्या काही कार्यक्षमता असतील त्या सर्वांचा या ठिकाणी विकास करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पहा अध्ययनाची गरज असते. जर अध्ययन झालं नाही तर या ठिकाणी तुमची अभिरुची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही, त्यांचा पहा प्रेरणा सुद्धा मिळणार नाही आणि या ठिकाणी अवदान सुद्धा या गरजा या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी पहा येणार नाहीत. आता या ठिकाणी पहा अध्ययनामुळे पहा स्वतःच्या कार्यक्षमतांचा विकास घडवून आणता येतो. या ठिकाणी तुम्हाला पहा अध्ययनाच्या काही व्याख्या आहेत, अध्ययनाच्या व्याख्या सुद्धा पहा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर याच्यामध्ये पहा गिलफोर्ड यांनी जी एक व्याख्या सांगितलेली आहे, वर्तनाद्वारे वर्तन प्रणालीमध्ये हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. वर्तनाद्वारे वर्तन प्रणालीत हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, असे गिलफोर्ड यांनी व्याख्या केली. त्यानंतर पहा पुढची व्याख्या पहा मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याच्या अनुभवांचे व परिस्थितीचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन, अशी व्याख्या वुडवर्थ यांनी पहा मांडलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी व्याख्या दिली जाईल, खाली 4 शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ दिले जातील आणि यापैकी कोणी ही व्याख्या केली आहे असा प्रश्न तुम्हाला 100% पहा विचारला जाऊ शकतो. या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत की मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याच्या अनुभवांचे व परिस्थितीचे जे स्वरूप आहे ते पहा पूर्वीपेक्षा निराळं म्हणजे वेगळं करणारी कोणतीही जी क्रिया असेल तर त्या क्रियेला पहा अध्ययन असं म्हटलं जातं. वुडवर्थ यांची व्याख्या आहे. मर्फी यांनी सुद्धा एक व्याख्या केली, अध्ययन म्हणजे वर्तन आणि अवबोध या दोहोंचे समपरिवर्तन. अवर्तन आणि अवबोधाचं जे काही पहा परिवर्तन होतं तर त्याला या ठिकाणी अध्ययन म्हटलेलं आहे मर्फी यांनी. फिटॅकर यांची सुद्धा या ठिकाणी अध्ययनाची व्याख्या आहे. तर ती अशी आहे की पहा अध्ययन म्हणजे अनुभव किंवा पहा प्रशिक्षणाद्वारे वर्तनामध्ये बदल घडवून आणणारी किंवा पहा नवीन वर्तन निष्पन्न करणारी प्रक्रिया म्हणजे फिटॅकर. म्हणजे अध्ययन जे काय अनुभव असतील किंवा प्रशिक्षणाद्वारे वर्तनामध्ये पहा बदल घडवून आणायचे आहेत, आणणारी किंवा जी नवीन वर्तन निष्पन्न करणारी प्रक्रिया असते तर त्याला अध्ययन असं फिटॅकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मॉर्गन आणि किंग यांनी सुद्धा पहा एक व्याख्या केलेली आहे. तर ती म्हणजे सराव किंवा अनुभवाचा परिणाम म्हणून वर्तनात जो काही सापेक्ष अर्थाने कायमस्वरूपी पहा बदल होतो. या ठिकाणी पण लक्षात ठेवायचं आहे की मॉर्गन आणि किंग यांनी काय म्हटलेलं आहे, तर सराव आणि अनुभवाचा परिणाम म्हणून वर्तनामध्ये सापेक्ष अर्थाने जो काही कायमस्वरूपीचा बदल होतो तर त्यास अध्ययन असं पहा म्हणायचं. तर ही व्याख्या मॉर्गन आणि पहा किंग यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या ज्या काही व्याख्या आहेत अध्ययनाच्या त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न पहा पुढचा आहे, थॉर्नडाईकच्या अनुशीलनाच्या नियमामध्ये टिंबटिंब ही गोष्ट महत्वाची आहे. थॉर्नडाईकचा अनुशीलनाचा नियम, तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कोणती? अनुकरण, अवधान, सराव, अभिरुची. तर पहा आपण पाहिलेला आहे पहा थॉर्नडाईकचा अनुशीलनाचा नियम. अनुशीलनाचा नियम म्हणजे पहा अध्ययनाचे नियम. या ठिकाणी अनुशीलनाचा नियम येईल तुम्हाला किंवा अध्ययन प्रक्रियेचे नियम किंवा अध्ययनाचे नियम. तर या ठिकाणी हे सारखेच आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा अनुशीलनाच्या नियमामध्ये कोणती गोष्ट महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 5 चौथा आहे. प्रश्नाचं उत्तर पहा द्यायचं आहे. अगदी बरोबर पहा, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 5 सी सराव. तर पहा जे काय अध्ययन प्रक्रिया आहे, अध्ययन प्रक्रियेमध्ये किंवा अध्ययन प्रक्रियेत जे नियम सांगितले पहा थॉर्नडाईक यांनी, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं किंवा याच्यामध्ये सर्वात महत्वाची कोणती गोष्ट असते तर ती पहा रिव्हिजन किंवा सराव. तर पहा जे 3 नियम सांगितले, तो पहिला पहा तयारीचा नियम, दुसरा पुनरावृत्तीचा म्हणजे पहा सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. आणि या ठिकाणी अध्ययनाच्या नियमांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर ती या ठिकाणी पहा सरावाची आहे. कारण पहा सरावाशिवाय कोणतीही गोष्ट या ठिकाणी पहा अध्ययन चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, शिकण्यासंबंधीची अंतर्दृष्टीची उपपत्ती टिंबटिंब यांनी पहा मांडलेली आहे. तर पहा शिकण्यासंबंधीची अंतर्दृष्टीची उपपत्ती कोणी मांडली? पावलॉव, कोहलर, स्किनर, थॉर्नडाईक. स्पेलिंग मिस्टेक आहे पहा, थोडं समजून घ्यायचं आहे पहा. थँक्यू सर, तुम्ही खूप छान शिकवतात. थँक्यू. तर पहा शिकण्यासंबंधीची अंतर्दृष्टीची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? यादव मॅम अगदी बरोबर. तर पहा कोहलर यांनी पहा ही शिकण्यासंबंधीची अंतर्दृष्टी उपपत्ती पहा मांडलेली आहे. आपण पहा ती उपपत्ती सुद्धा पहा सविस्तरपणे पाहणार आहोत की कोहलर यांनी
चिंपाजी म्हणजे पा ज्याचं नाव सुलतान असं होतं, तर त्याच्यावरती ही प्रयोग केला किंवा उपपत्ती पा मांडलेली आहे. ती उपपत्ती सुद्धा आपण पाहूया. त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्न पुढचा आहे पहा, कोहलरच्या अंतर्दृष्टी सिद्धांतात टिंबटिंबवर अधिक पा भर देण्यात आला आहे. तर पहा कोहलरच्या अंतर्दृष्टी सिद्धांतामध्ये कशावरती पा भर देण्यात आलेला आहे? सरावावर, निरीक्षणावर, अनुकरणावर की यापैकी नाही? कोहलरच्या अंतर्दृष्टी सिद्धांतात टिंबटिंबवर अधिक भर देण्यात आलेला आहे. तर पहा जो काय पहा चिंपांजीवरती पहा प्रयोग केला किंवा जे काय अंतर्दृष्टी सिद्धांत मांडला कोहलर यांनी, तर याच्यामध्ये सर्वात भर या ठिकाणी निरीक्षणावरती पहा देण्यात आलेला आहे. कारण जर चिंपांजीने किंवा जो काही सुलतान होता त्याने त्या ठिकाणी निरीक्षण केलं नसतं की केळ आपल्याला जवळ घ्यायचा आहे, केळ ओढून घेण्यासाठी काठीला काठी जोडावी लागेल, म्हणजे त्या ठिकाणी निरीक्षण केलं, निरीक्षण नंतर जी काही समस्या होती तर त्या समस्येचं निराकरण म्हणजे पहा त्या ठिकाणी मर्म त्यांनी जाणलं आणि मर्म जाणल्यानंतर त्याला कळलं की आपल्याला ती काठी जोडल्याशिवाय जी केळी आहे ती पहा जवळ ओढून घेता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी निरीक्षण केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं मर्म आपल्याला पहा समजत नाही, प्रश्न सुटत नाहीत, समस्या सुटत नाहीत. याचाच अर्थ या ठिकाणी कोहलरची जी काही अंतर्दृष्टी सिद्धांत आहे तर ही या ठिकाणी निरीक्षणावरती पहा अधिक भर देते. पर्याय क्रमांक बी निरीक्षणावरती हे अगदी बरोबर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, अध्ययन वक्रात टिंबटिंब काळ दाखवणीचा भाग म्हणजे वक्राचा पठार होय. अध्ययन वक्र तुम्ही शिकलेला आहात पहा डीएड मध्ये फर्स्ट इयरला, की अध्ययन वक्रात टिंबटिंब काळ दाखवण्याचा भाग हा टिंबटिंब किंवा वक्राचा पठार होय. कोणत्या वक्राचा पठार आहे त्याला काय म्हणायचं? प्रगतीचा, प्रगती शून्याचा, अधोगतीचा की यापैकी नाही? अध्ययन वक्र अध्ययन वक्रात टिंबटिंब काळ दाखवण्याचा भाग म्हणजे त्या वक्राचा पठार किंवा आपण त्याला दुसरं शब्द पठार अवस्था असं या ठिकाणी आपण म्हणतो पहा. अध्ययनाची पठार अवस्था. शून्य. तर पहा प्रगती शून्याचा या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक बी प्रगती शून्याचा किंवा पहा प्रगती थांबण्याचा. या ठिकाणी पहा दुसरा सुद्धा शब्द आहे, याला पहा प्रगती थांबणे किंवा पहा या ठिकाणी प्रगती शून्याचा. म्हणजे पठार अवस्था अशी स्थिती असते की त्या ठिकाणी पहा प्रगती आपल्याला दिसत नाही किंवा पठार अवस्था येते. तर अशा प्रकारची या ठिकाणी जी काळ दाखवला जातो तर त्याला पहा अध्ययन वक्राचा पठार असं म्हटलं जातं किंवा पहा पठार अवस्था म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी याचं पहा उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, आधी शिकलेल्या कौशल्याचा दुसरे कौशल्य शिकण्यास उपयोग होणे यास काय म्हणतात? आधी जे शिकलेलं कौशल्य आहे त्या कौशल्याचा दुसरं कौशल्य शिकण्यामध्ये उपयोग होत असेल तर यापैकी काय म्हटलं जातं? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही? आधी शिकलेल्या कौशल्याचा पहा दुसरं कौशल्य शिकण्यामध्ये उपयोग होत असेल तर या ठिकाणी कोणतं संक्रमण होतं? अगदी बरोबर. तर पहा पर्याय क्रमांक बी धन संक्रमण. एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर ती गोष्टीमध्ये आपण आधी एखादे कौशल्य शिकला असेल, त्या कौशल्याचा फायदा होत असेल तर अशा प्रकारचे संक्रमण आहे तर त्याला धन संक्रमण म्हटलं जातं. ऋण संक्रमण म्हणजे आधी शिकलेले जे काही कौशल्य आहे तर ते पहा एखादं नवीन कौशल्य शिकण्यामध्ये अडथळा आणतं तर त्यावेळेस त्याला पहा ऋण संक्रमण असं आपल्याला म्हणता येईल. आणि शून्य संक्रमण म्हणजे आधी आपण जे काही कौशल्य शिकतो आणि त्याच्यानंतर जे काही कौशल्य शिकलं जातं तर त्याच्यामध्ये ऋण सुद्धा नाही आणि धन सुद्धा नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा पहा परिणाम होत नाही, त्याचा उपयोग होत नाही, त्याला पहा शून्य संक्रमण असं पहा म्हणायचं आहे, म्हणजे न्यूट्रल. तर अशा प्रकारे पहा ऋण संक्रमण, धन संक्रमण आणि या ठिकाणी शून्य संक्रमण सांगता येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, टिंबटिंबमुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्य वाढले तरी नंतर विपरीत परिणाम झालेला आढळतो. पहा या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते पहा सोपे आहेत, फक्त थोडासा आपल्याला विचार करायचा आहे की टिंबटिंबमुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्य जरी वाढलं तरी सुद्धा नंतर त्याचा पहा विपरीत परिणाम होतो. पारितोषिकामुळे, निंदामुळे, शाबासकीमुळे का प्रेरणामुळे? 9 क्रमांकाचा पहा प्रश्न आहे, टिंबटिंबमुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्य जरी वाढले तरी सुद्धा नंतर त्याचा पहा विपरीत परिणाम होतो, चुकीचा परिणाम होतो.
ए बी. तर पहा या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे की अध्ययन कौशल्य म्हणजे या ठिकाणी आपलं जे अध्ययन आहे विद्यार्थ्याचं अध्ययन ते या ठिकाणी सुरुवातीला चांगलं होतं, परंतु काही काळानंतर त्याचा विपरीतच परिणाम होतो. म्हणजे आपण कितीही विद्यार्थ्याला शिकवलं तरी सुद्धा ते त्याच्या डोक्यामध्ये बसत नाही, त्याला येत नाही. तर या ठिकाणी पारितोषिकामुळे होत नाही. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतायत. प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी प्रश्न एकदम सोपा आहे, एकदम सोपा आहे प्रश्न. प्रश्न व्यवस्थित समजा. या ठिकाणी टिंबटिंबमुळे सुरुवातीला जे अध्ययन कौशल्य आहे ते वाढलेलं आहे, परंतु नंतर त्याचा विपरीत परिणाम म्हणजे या ठिकाणी चुकीचा परिणाम झालेला आहे. या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न आहे. आपल्याला पर्याय सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह सांगायचा आहे, निगेटिव्ह ओळखायचा आहे. अजून सुद्धा बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. प्रश्न एकदम सिंपल आहे प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो की कोणत्याही प्रकारचे प्रश्न असू द्या, ते प्रश्न सोडत असताना तुम्ही तो प्रश्न कसा आहे वाचायचा आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. आता हा जर तुम्ही प्रश्न पाहिला की सुरुवातीला अध्ययन कौशल्य वाढतंय, या ठिकाणी अध्ययन जे कौशल्य वाढलेलं आहे विद्यार्थ्यांचं ते कायम राहिलं पाहिजे, म्हणजे ते वाढतच गेलं पाहिजे. तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणता येईल, पॉझिटिव्ह बदल म्हणता येईल. परंतु या ठिकाणी पुढे काय होतं की त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. विपरीत परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन कौशल्य त्या ठिकाणी वाढणार नाही. म्हणजे या ठिकाणी निंदा म्हणजे आपण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काहीतरी बोललो किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं की तुला येत नाही, तू खाली बस रे, म्हणजे जर असं त्या ठिकाणी आपण केलं किंवा त्याला दमदाटी घेऊन किंवा त्याला दम देऊन मारून त्याच्याकडून अभ्यास करून घेतला तर तो माराच्या भीतीने थोड्या दिवस त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे, अध्ययन करणार आहे. म्हणजे थोड्या दिवस त्याचा अध्ययन कौशल्य नक्की वाढणार आहे, परंतु त्याचा जो काही परिणाम आहे तो तसाच राहणार नाही. त्याचा परिणाम नंतर विपरीत होईल. विद्यार्थी शिक्षकाला घाबरेल आणि तो त्या ठिकाणी शाळेत सुद्धा येणार नाही, तो शाळा सोडून देईल. म्हणजे या ठिकाणी जो परिणाम आहे तो विपरीत होणार आहे. या ठिकाणी जर तुम्ही पारितोषिक पाहिलं, शाबासकी पाहिली, प्रेरणा पाहिली, हे पॉझिटिव्ह आहेत. या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. या ठिकाणी तुम्ही पारितोषिक जर दिला आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं अध्ययन कौशल्य वाढतच जाणार आहे. त्याला अजून गरज असणार आहे, त्या प्रेरणेची गरज असणार आहे, मोटिवेशन त्याला मिळेल आणि तो पारितोषिकासाठी अध्ययन करणार आहे. म्हणजे अध्ययन कौशल्य वाढेल. पुढे कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही. शाबासकी दिली तरी सुद्धा तेच परिस्थिती होणार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही. आणि प्रेरणा दिली आपण विद्यार्थ्याला की तू चांगला अभ्यास करतोय, तुला सगळं येत आहे, तर अशा प्रकारची आपण जर प्रेरणा दिली तर त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एक थिंकिंग निर्माण होईल आणि तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहे, अध्ययन करणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही. तर अशा प्रकारे फक्त या ठिकाणी थोडासा आपण विचार करायचा आहे. आणि अशा प्रकारचे तुम्हाला जर प्रश्न आले नाहीत, फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या प्रश्नामध्ये पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी फक्त सिंपल प्रश्न आहे, याच्यामध्ये कोणताही जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पठण करणे अधिक फायद्याचे ठरते? खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पठण करणे किंवा पाठांतर करणं फायद्याचं ठरतं? लागोपाठ अध्ययन करणे, अध्ययनाचे भाग पाडून एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेणे, अध्ययन अधूनमधून थोडी थोडी विश्रांती घेणे, यापैकी नाही. उत्तर दिसत आहे तुम्हाला? आज थोडीशी पीडीएफ चुकीची बनली. ओके, ठीक आहे. अशाच प्रकारचे तुमचा प्रश्न कोणताही प्रश्न असू द्या, आपल्याला जास्त प्रश्नापैकी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तरच तुम्ही परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्न विचार करून तुम्ही त्या ठिकाणी बरोबर देणार आहात. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या पद्धतीने पठण केलं तर अधिक ते फायद्याचं ठरणार आहे? लागोपाठ अध्ययन करणे, अध्ययनाचे भाग पाडून एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेणे. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरेच जण चुकत आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, लागोपाठ अध्ययन करणे या ठिकाणी जर तुम्ही दिवस रात्र किंवा लागोपाठ वाचन केलं, अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचं अध्ययन होईल का किंवा पठण होईल का? या ठिकाणी मानसशास्त्र काय सांगतं की या ठिकाणी तुम्ही लागोपाठ अध्ययन करू नका. या ठिकाणी थोडासा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर विश्रांती घ्यायची आहे, त्यानंतर थोडासा अभ्यास करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की मधून मधून जी थोडी विश्रांती आहे तर ते सुद्धा या ठिकाणी करून चालणार नाही. या ठिकाणी काय करायचं आहे तर अध्ययनाचे भाग पाडून एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेणे. म्हणजे या ठिकाणी एखादी कविता असेल तर त्याचं एकच कडवं आपण त्या ठिकाणी वाचायचं आहे, ते पाठ करायचं आहे.
ते वाचल्यानंतर आपण थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे की दीर्घकाळ विश्रांती घ्यायची आहे, त्यानंतर आपण त्याचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, ते कडवं पाठ झालं की आपण या ठिकाणी पुढचं कडवं पाठ करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे त्या अध्ययनाच्या भागाचे किंवा धड्याचे काय करायचे आहे थोडे थोडे भाग पाडायचे आहेत आणि भाग पाडून आपण त्या ठिकाणी अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घ्यायची आहे आणि परत अध्ययन करायचं आहे. या ठिकाणी मधून मधून थोडी विश्रांती घेऊन सुद्धा या ठिकाणी जे अध्ययन आहे, अध्ययन होणं किंवा पठन होणं म्हणजे या ठिकाणी आपल्याला आठवणं, स्मरण होणं किंवा आपल्या मेंदूमध्ये त्या गोष्टी त्या ठिकाणी परफेक्ट बसणं याचा अर्थ असा होतो. आणि आपण जर दीर्घकाळ विश्रांती घेतली, एखादा आपण सुद्धा अभ्यास करताना एखादा घटक वाचतो आणि काही काळ आपण एखादी झोप घेतो, त्यानंतर आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्याला तो घटक आठवतो. कारण याचं एक मानसशास्त्र आहे की तुम्ही किती विश्रांती घेता अध्ययन केल्यानंतर. विश्रांती ही या ठिकाणी तुम्हाला स्मरण करण्यासाठी किंवा तुमच्या स्मृतीमध्ये त्या घटक बसण्यासाठी या ठिकाणी आवश्यक असते. त्याच्यामुळे अध्ययनाचे भाग पाडून एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेणे या ठिकाणी अधिक फायद्याचं असतं पठण करण्यासाठी. या ठिकाणी 15 मिनिटं झालेले आहेत सुरू झालेला महा टीईटी प्रिव्हियस इयर पेपर्स इंग्लिश मधून. तर इंग्लिश मधून तर या ठिकाणी मिळणं थोडंसं मुश्किल आहे. मराठी मधून तुम्हाला मिळतील. तर आपली टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण टाकलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल. आणि जर या ठिकाणी जे कोणी पाहत आहेत आणि जर तुम्ही आधी इंग्लिश मीडियम मधून परीक्षा दिली असेल तर त्या क्वेश्चन पेपर तुम्ही पाठवू शकता. तर ईमेल आयडी तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे त्याचा सर्वांना फायदा होईल ज्यांना ज्यांना ते इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन पेपर पाहिजे असतील. बऱ्याच जणांचे मला कमेंट येत आहेत की इंग्लिश मीडियम मधून क्वेश्चन पेपर आहेत का, तर ज्याच्याकडे असतील त्यांनी त्या ईमेलवरती शेअर केल्या तरी सुद्धा चालतील. तर कोणत्याही प्रिव्हियस इयर मध्ये प्रश्न विचारलेले नाहीत. या ठिकाणी आपण सगळे जे काही नवीन क्वेश्चन घेतलेले आहेत. प्रश्न पुढचा आहे, माहिती संकलनासाठी व्यक्तींना दिलेला प्रश्नाचा पद्धतशीर संच ही प्रश्नावलीची व्याख्या कोणी केली आहे? लिंडमन, गुडो, हॅट, बार, बोगार्ड्स. तर माहिती संकलनासाठी व्यक्तींना दिलेला प्रश्नाचा जो काही पद्धतशीर संच असतो तर त्याला आपण प्रश्नावली असं म्हणतो. तर प्रश्नावलीची ही व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर माहिती संकलनासाठी व्यक्तींना दिलेला जो काही प्रश्नाचा पद्धतशीर संच असतो त्याला प्रश्नावली असं म्हटलं जातं. तर ही व्याख्या बार यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक सी, बार यांनी केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, परीक्षण केलेल्या विधानास टिंबटिंब म्हणतात. परीक्षण केलेले जे विधान आहे त्याला काय म्हणतात? गृहीतक, परिकल्पना, प्रश्न यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 12 आहे, परीक्षण केलेल्या विधानास टिंबटिंब म्हणतात. तर परिकल्पना असं म्हणतात. परीक्षण केलेले जे विधान असतात तर त्याला परिकल्पना असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, ज्या पद्धतीत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते त्यास टिंबटिंब असं म्हणतात. ज्या पद्धतीत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. प्रारंभिक नमुना, सहेतुक नमुना, निर्दिष्टांश नमुना की यापैकी नाही. नमुना निवड एखादं उद्दिष्ट ठेवून विशिष्ट उद्दिष्ट ठेवून आपण नमुना निवड करतो तर त्यास खालीलपैकी काय म्हटलं जातं? तर यास या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, सहेतुक नमुना असं म्हटलं जातं. या ठिकाणी विशिष्ट उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी काहीतरी हेतू ठेवून आपण त्याची निवड करतो आणि त्याला आपण या ठिकाणी सहेतुक नमुना असं म्हणतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, मुलाखत म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद ही व्याख्या खालीलपैकी टिंबटिंब यांनी केलेली आहे. मुलाखत म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमधील जो काही संवाद आहे त्याला मुलाखत असं म्हटलं जातं. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? प्रश्न क्रमांक 14 आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हँडर आणि लिंडमन. तर हँडर आणि लिंडमन यांनी ही मुलाखत म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद तर ही व्याख्या केलेली आहे. हँडर आणि लिंडमन. प्रश्न पुढचा आहे,
माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा मार्ग अशी टीका कोणत्या साधनावरती होते? माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा मार्ग, निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत, पडताळ, सूची. माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा मार्ग. तर या ठिकाणी आपण 141 जण आहोत आणि फक्त एकच लाईक आहे फक्त एकच लाईक आहे. तर लाईक करायचं आहे सर्वांनी. या ठिकाणी माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा मार्ग म्हणून या ठिकाणी आपण प्रश्नावलीकडे पाहतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे. पदनिश्चयन म्हणजे एखादा प्रसंग, घटना, परिस्थिती, गुण यांचा दर्जा निश्चित करणे. ही व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? बार डेव्हिस, जॉन्सन, बोगार्ड्स, हॅट, लिंडमन. तर पदनिश्चयन म्हणजे एखादा प्रसंग, घटना, परिस्थिती, गुण यांचा दर्जा निश्चित करणे. तर ही व्याख्या कोणाची आहे? सीटीटीची प्रिपरेशन करून महाटीटीची एक्झाम क्रॅक करता येते का? या ठिकाणी सीटीटीचा थोडासा पॅटर्न वेगळा आहे, परंतु तुम्ही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जे काही प्रश्न आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तर त्याचा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सीटीटीच्या प्रश्नांचा फायदा होतो. महाटीटी मध्ये तेच प्रश्न पडतात बऱ्यापैकी, परंतु या ठिकाणी पेपर दुसरे जे गणित असेल, मराठी, इंग्रजी, इतर जे काही विषय आहेत बालमानसशास्त्र सोडून, तर त्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. सीटीटी मध्ये या विषयांमध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बार डेव्हिस, जॉन्सन. या ठिकाणी पदनिश्चयन म्हणजे एखादा प्रसंग, घटना, परिस्थिती, गुण यांचा दर्जा निश्चित करणं. तर ही व्याख्या बार डेव्हिस, जॉन्सन यांनी केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे. क्वेश्चन्स खूप हार्ड आहेत, कारण या ठिकाणी आपण जे पुस्तक आहे ते वाचलेलं नाही, तर त्याच्यामुळे या ठिकाणी ते हार्ड जात आहेत प्रश्न या ठिकाणी, किंवा आधी पाहिलेले नसतील. मूलभूत संशोधन टिंबटिंब असते. सिद्धांताभिमुख, व्यवहाराभिमुख, दैनंदिन बाबीशी निगडीत यापैकी नाही. मूलभूत संशोधन टिंबटिंब असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जे मूलभूत संशोधन आहे तर ते सिद्धांताभिमुख असतं. सिद्धांतानुसार किंवा सिद्धांतावरती आधारित असतं. पर्याय क्रमांक या ठिकाणी ए याचं आधी उत्तर बरोबर येणार आहे. सीटीटी एनसीआरटी वरती आधारित आहे. तर सीटीटी मध्ये प्रत्येक विषयामध्ये 15 प्रश्न हे तुम्हाला पेडागॉजी वरती विचारले जातात, अध्यापन शास्त्रावरती, आणि 15 प्रश्न तुम्हाला कंटेंट वरती विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी 15 जे प्रश्न असतात तर ते प्रश्न तुम्हाला कदाचित महाटीईटी मध्ये येऊ शकतात. 15 पैकी एखादा 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, परंतु ही जे काही 15 प्रश्न आहेत अध्यापन शास्त्राचे, तर त्याचा कोणताही फायदा तुम्हाला टीईटी मध्ये होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न पुढचा आहे. 2 अध्यापन पद्धतीच्या यशाची व अपयशाची कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग करता येईल? 2 अध्यापन पद्धतीच्या यशाची व अपयशाची कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग करता येईल? सर्वेक्षण, तुलनात्मक, कार्यकारण, प्रायोगिक, ऐतिहासिक. आता इथं आपल्याला काय करायचंय 2 अध्यापन पद्धती आहेत, तर त्या दोन्ही अध्यापन पद्धतीची यशाची आणि अपयशाची कारणे शोधून काढायची आहेत. तर या शोधून काढण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा आपल्याला उपयोग करावा लागेल? अगदी बरोबर आहे. सीटेट ही महाटीटी पेक्षा सोपी असते, कारण तुम्हाला टीईटी मध्ये जो अभ्यासक्रम आहे पाठ्यपुस्तकाचा तर तो असतो. सीटीटी मध्ये तुम्हाला अध्यापन शास्त्र जे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न असतात, थोडासा फक्त विचार करावा लागतो. त्यामुळे सीटीटी तुम्ही टीईटी पेक्षा इझिली पास होऊ शकता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुलनात्मक कार्यकारण. तुलनात्मक म्हणजे या ठिकाणी तुलना करायची असते आणि त्याच्यामधून आपल्या या ठिकाणी जे काही कार्यकारण म्हणजे यश किंवा अपयश आहे त्यांची कारणे शोधून काढावी लागतात. तुलनात्मक कार्यकारण पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे. प्रायोगिक पद्धती टिंबटिंब पद्धती आहे. जी प्रायोगिक पद्धती आहे ती कशा प्रकारची पद्धती आहे? ऐतिहासिक, वैज्ञानिक, सर्वेक्षण, तुलनात्मक. तर जी प्रायोगिक पद्धती आहे, निरीक्षण, प्रश्नावली, तर हे या ठिकाणी तुम्हाला डीएडच्या मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये सापडेल. मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये सगळे प्रश्न आहेत डीएडच्या.
प्रायोगिक पद्धती ही टिंबटिंब पद्धती आहे, ऐतिहासिक, वैज्ञानिक, सर्वेक्षण की तुलनात्मक? तर जे प्रायोगिक पद्धती असते तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. ती एक वैज्ञानिक अशी पद्धती आहे. जो प्रयोग असतो तर तो या ठिकाणी सायन्स किंवा या ठिकाणी लॅबमध्येच केला जातो. त्याच्यामुळे ही वैज्ञानिक अशी पद्धती आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे. या ठिकाणी आता विचार करायचा आहे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर सुधारणे. प्रश्न असा आहे की इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारणे ही समस्या सोडवण्याकरिता कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग कराल? सर्वेक्षण, प्रायोगिक, कृती, सहसंबंध? इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्याचा इंग्रजीचा हस्ताक्षर अर्थात सुधारायचं आहे. तर ही समस्या सोडवण्याकरता आपल्याला एक संशोधन पद्धतीचा उपयोग करायचा आहे. 4 सर्वेक्षण संशोधन पद्धती आहेत. सर्वेक्षण त्याच्यामध्ये एक आहे, प्रायोगिक आहे, कृती आहे की सहसंबंध? आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी, कृती. या ठिकाणी हस्ताक्षर सुधारायचं आहे, इंग्रजीचं हस्ताक्षर. तर हस्ताक्षर सुधारायचं म्हणजे त्या ठिकाणी कृती करावी लागेल, ऍक्टिव्हिटी करावी लागेल, शुद्ध लेखन लिहावं लागेल. ज्याप्रमाणे आपण 4 रेगे वही असेल त्या वहीमध्ये लिहावं लागेल, म्हणजे कृतीच करावी लागेल. सर्वेक्षण करून त्या ठिकाणी हस्ताक्षर सुधारणार नाही, प्रयोग करून सुद्धा हस्ताक्षर सुधारणार नाही, सहसंबंध पद्धतीने सुद्धा हस्ताक्षर सुधारणार नाही. त्या ठिकाणी कृती केल्याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्याचं हस्ताक्षर सुधारणार नाही. म्हणून या ठिकाणी ही संशोधन पद्धती उपयोगी असेल. प्रश्न पुढचा आहे. अल्फ्रेड ऍडलर व डार्विन यांच्या मते जीवन संघर्षात सशक्त जीवच टिकून राहतात याचे कारण टिंबटिंब प्रेरक असतो. अल्फ्रेड ऍडलर आणि डार्विन यांच्या मते जीवन संघर्षामध्ये सशक्त जे जीव असतात तर तेच या ठिकाणी टिकून राहतात. संघ, आक्रमण, युथचा प्रभुत्व? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अल्फ्रेड ऍडलर आणि डार्विन यांनी असं सांगितलेलं आहे की म्हटलेलं आहे, यांचं असं मत आहे की जीवन संघर्षामध्ये सशक्त जीवच टिकून राहतात. तर प्रश्न क्रमांक 21. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी, प्रभुत्व. तर प्रभुत्व म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट, जे प्राणी डॉमिनंट असतात, ताकदवान असतात, दुसऱ्यावरती त्या ठिकाणी सत्ता गाजवू शकतात. तर अशाच प्रकारचे जे प्रभुत्व प्रेरक असणारे प्राणी असतात किंवा जीव असतात तेच या ठिकाणी जीवन संघर्षामध्ये त्या ठिकाणी टिकून असतात. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे प्रभुत्व. प्रश्न पुढचा आहे. फुटबॉल खेळावा की टीव्ही पाहावा? हा टिंबटिंब प्रकारचा संघर्ष आहे. फुटबॉल खेळावा की टीव्ही पाहावा? हवा हवा, हवा नको, नको नको यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 22. फुटबॉल खेळावा की टीव्ही पाहावा हा जो काय संघर्ष असतो तर तो कोणत्या प्रकारचा संघर्ष येईल? प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर द्यायचं आहे. अगदी बरोबर हवा हवा. या ठिकाणी फुटबॉल खेळायचा, टीव्ही पाहायची, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण पाहिजे. फुटबॉल पण खेळायचा आहे आणि टीव्ही सुद्धा पाहायचे आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा या ठिकाणी हवे आहेत. या ठिकाणी कर्ट लेविन तर यांनी या ठिकाणी हे संघर्ष प्रकार मांडलेले आहेत. कर्ट लेविन यांनी लक्षात ठेवा, कर्ट लेविन यांनी हे संघर्षाचे 3 प्रकार मांडले, ज्याच्यामध्ये हवा हवा, हवा नको, म्हणजे काही वेळेस आपल्याला पाहिजे असतं, काही वेळेस नको असतं. त्यावेळेस जो काय संघर्ष असतो हवा नको असतो. आणि या ठिकाणी नको नको म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही नको असतं, तर त्या ठिकाणी आपण नको नको हा संघर्ष असतो. अशा प्रकारे हवा हवा, हवा नको, नको नको हे 3 संघर्षाचे प्रकार कर्ट लेविन यांनी मांडलेले आहेत. प्रश्न पुढचा आहे. सायकॉलॉजी टीचिंग ग्रंथ कोणी लिहिला? उंट, ऍडलर, मॅकफर्लॅन, बिने. सायकॉलॉजी टीचिंग तर तुम्हाला जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत मानसशास्त्रज्ञांचे तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, विचारले गेलेले आहेत. सायकॉलॉजी टीचिंग हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? प्रश्न क्रमांक 23 आहे. सायकॉलॉजी टीचिंग हा जो ग्रंथ आहे तर तो पर्याय क्रमांक सी, मॅकफर्लॅन यांनी लिहिलेला आहे. मॅकफर्लॅन लक्षात ठेवा सायकॉलॉजी टीचिंग, मॅकफर्लॅन. प्रश्न पुढचा आहे.
स्मृती म्हणजे धारणाशक्ती ही व्याख्या कोणी केली आहे? स्मृती म्हणजे धारणाशक्ती, उंट, बिने, एडगेल, कॅटल. स्मृती म्हणजे धारणाशक्ती, तर ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक सी, एडगेल. तर एडगेल यांची ही व्याख्या आहे, स्मृती म्हणजे धारणाशक्ती. प्रश्न पुढचा आहे पहा, रचनावादाचा संस्थापक खालीलपैकी कोण? रचनावादाचा संस्थापक सिगमंड फ्राइड, टिचनेर, मॅकडुगल, आसुबेल. रचनावादाचा संस्थापक. प्रश्न क्रमांक 25, रचनावादाचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, रचनावाद. तर पहा जो काय ज्ञान रचनावाद आहे, तर ज्ञान रचनावादाचा संस्थापक या ठिकाणी पहा टिचनेर आहे, पर्याय क्रमांक बी. तर पहा टिचनेर हा रचनावादाचा संस्थापक आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य चेतकाचा मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत ठसे उमटले जातात, त्यास टिंबटिंब असे पहा म्हणतात. धारणा, ग्रहण, प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान. ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य चेतकाचा मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत पहा ठसे उमटवले जातात किंवा उमटले जातात, तर त्यास खालीलपैकी काय म्हणायचं? प्रश्न क्रमांक 26 आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धारणा. तर या ठिकाणी ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य चेतकाचा मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत पहा ठसे उमटवले जातात, त्याला धारणा असं पहा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक पहा ए याचं पहा उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, अध्ययनार्थ्यास विषयात अभिरुची असेल तर समध्यंतर पद्धतीपेक्षा टिंबटिंब पद्धती वापरण्यास हरकत नाही. समग्र, खंडशः, एकसंघ, उच्चारण. प्रश्न क्रमांक 27 आहे, अध्ययनार्थ्यास विषयात अभिरुची असेल तर पहा समध्यंतर पद्धतीपेक्षा कोणती पद्धती वापरण्यास हरकत नाही. या ठिकाणी आता प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न बरोबर बरोबर तर पहा बरोबर देत आहेत. या ठिकाणी प्रश्नामध्ये काय आता सांगितलेलं पहा, अभिरुची आहे. पहा विद्यार्थ्याला अभिरुची आहे, एखादा विषय असेल त्याच्यामध्ये त्याला आवड आहे, आवड असेल तर त्याला कोणती पद्धती आपण वापरायची आहे, आवड नसेल तर कोणती पद्धती वापरायची आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे या ठिकाणी समध्यंतर पद्धतीपेक्षा, समध्यंतर म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. तर या ठिकाणी एकसंघ ही पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरण्यास हरकत नाही, कारण पहा विद्यार्थ्याला या ठिकाणी आवड आहे, अभिरुची आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जरी सलग एखादा क्लास घेतला किंवा एखादी पद्धती वापरली तरी सुद्धा पहा तो विद्यार्थी त्या विषयामध्ये आवड असल्यामुळे, अभिरुची असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं अध्ययनाकडे लक्ष असेल, अवधान त्याचं असणार आहे, त्याच्यामुळे आपण एकसंघ ही काय पद्धती आहे तर त्या ठिकाणी वापरू शकतो. तर या ठिकाणी बरोबर आहे, आज आन्सर दिसत आहेत. प्रश्न पहा पुढचा आहे, मानसशास्त्र हे खालीलपैकी टिंबटिंब शास्त्र आहे. मानसशास्त्र हे खालीलपैकी टिंबटिंब शास्त्र आहे. अप्रत्यक्षवादी, प्रत्यक्षवादी, वास्तववादी यापैकी नाही. मानसशास्त्र हे कसं शास्त्र आहे, कशा प्रकारचं शास्त्र आहे? प्रश्न क्रमांक 28 आहे पहा, मानसशास्त्र हे खालीलपैकी शास्त्र कोणतं आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक सी. तर पहा जे मानसशास्त्र आहे ते पहा वास्तववादी असे शास्त्र आहे. मानसशास्त्र वास्तववादी याच्यावर पहा या ठिकाणी विश्वास ठेवतं. ते अप्रत्यक्षवादी नाही किंवा प्रत्यक्षवादी सुद्धा नाही, ते वास्तववादी आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, बालकाच्या वाढीवर व विकासावर परिणाम करणारा प्रभावी घटक कोणता?
बालकाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारा प्रभावी घटक समाज, मित्र, अनुवंश यापैकी नाही. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बालकाच्या वाढीवर आणि विकासावरती सर्वात जास्त कोणत्या घटकाचा परिणाम होतो, तर त्याच्यामध्ये अनुवंश हा घटक येतो. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. टिंब गुण पुढील पिढीत उतरत नाहीत. प्रभावी, मिश्र, संपादित, अनुवंशिक. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बघूया आपण किती टक्के विद्यार्थ्यांची उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहेत. प्रश्न 30वा आणि शेवटचा आहे गुण टिंब गुण हे पुढील पिढीमध्ये उतरत नाहीत किंवा ट्रान्सफर होत नाहीत. प्रभावी, मिश्र, संपादित की अनुवंशिक. बी सी ए सुद्धा काय जण देत आहेत अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी संपादित. या ठिकाणी जे संपादित गुण असतात म्हणजे मिळवलेले गुण असतात, तर ते गुण कधी सुद्धा पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत. म्हणजे एखाद्याने चांगल्या प्रकारचं नाव कमवलं असेल किंवा तब्येत वगैरे कमवले असेल किंवा अजून काही वेगळे गुण मिळवले असतील, संपादित केले असतील, ते गुण या ठिकाणी त्याच्या मुलामध्ये येत नाहीत. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होऊ शकत नाहीत. परंतु या ठिकाणी जे प्रभावी गुण असतात, मिश्र गुण असतात किंवा अनुवंशिक गुण असतात, तर हे या ठिकाणी थोडे पुढील पिढीमध्ये संक्रमित होत असतात किंवा ते उतरत असतात. परंतु या ठिकाणी संपादित गुण कधीच या ठिकाणी पुढील पिढीमध्ये उतरत नाहीत. त्या ठिकाणी आता तुमचे 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे एकदा तुम्ही कमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे एकूण 30 प्रश्न पाहिले आहेत, जे संभाव्य प्रश्न संच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आपण या ठिकाणी 200 जण या ठिकाणी कनेक्ट आहोत आणि फक्त एकच लाईक मला दिसतंय, फक्त एकच लाईक. बेस्ट क्वेश्चन्स. ओके, थँक्यू मॅम. सर पेपर 2 साठी काय, तर पेपर 2 साठी सुद्धा हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि तुम्हाला लवकरच पेपर 2 साठी तुम्हाला स्पेशल असे प्रश्न जे पेपर 1 साठी सुद्धा फायदेशीर असतील आणि ते प्रश्न तुमच्या समोर येतील. आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पाहणार आहोत. सर ऍप ओपन होत नाही. आपण जे ऍप आहे ऑनलाईन अभ्यासचं, तर ते ओपन होत आहे. तुम्ही ते साइन अप करा, लॉग इन करा, त्या ठिकाणी ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला जी काही फ्री टेस्ट आहे तीच तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मध्ये देता येईल. दुसऱ्या टेस्ट तुम्हाला देण्यासाठी पे करावे लागतील. जे काही पैसे असतील त्या ठिकाणी तेवढे तुम्हाला पे करावे लागतील. त्यानंतर सगळ्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अनलॉक होतील. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतली असेल, तर त्या विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत सर्व, तर ते या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. फक्त थोडे 2 ते 3 क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी टाकायचे राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला नंतर जे काही क्वेश्चन पेपर मिळणार आहेत ते सर्व फ्रेश असणार आहेत. आपण या ठिकाणी जे काही प्रश्न पाहिलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न आणि दुसरे प्रश्न तुम्हाला जे परीक्षेमध्ये विचारले जातील, तर अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी 5 ते 6 क्वेश्चन पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2 चे तुम्हाला 5 जे काही मॉक टेस्ट आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आणि ते सुद्धा प्रश्न तुम्हाला खूप महत्वाचे असणार आहेत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मॉक टेस्ट घेतली टेस्ट सिरीज ऍप्लिकेशन घेतलं नसेल, तर टेस्ट सिरीज ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. सुरुवातीला तुम्ही फक्त फ्री टेस्ट द्या. तुम्हाला विकत घेण्याची लगेच गरज नाही. फ्री टेस्ट द्या. फ्री टेस्ट द्यानंतर तुम्हाला आवडलं तर त्या ठिकाणी तुम्ही पैसे पे करून पुढची प्रोसेस करा आणि तुम्हाला नंतर मॉक टेस्ट आपण त्या ठिकाणी 5-5 दिवसाच्या गॅपने देणार आहोत. तर ठीक आहे, आपण पेपर 2 चे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊया. काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील, काही नवीन क्वेश्चन असतील. त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन अशाच प्रकारे मिळेल. कल्पना, प्रतिमा, संवेदनाचे प्रकार.
हो, नक्की नक्की. आपण जे काय महत्वाचे घटक आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील ते सर्व घटक आपण घेऊया. तर सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना गुड नाईट.